सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। राणे कुटुंबियांमुळे तुम्हा आम्हाला जनसेवा करण्यासाठी लोकप्रतिनिधी पक्षाची पदे मिळाली आहेत। त्यामुळे भविष्यात राणे कुटुंबियांचे नुकसान होणार नाही याची काळजी समर्थकांनी घेतली पाहिजे। त्यासाठी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व राणे कुटुंबियांचे हात बळकट करायचे असतील तर राणेंच्या कार्यकर्त्यांनी एकसंध राहिले पाहिजे। त्यामुळे मित्रपरिवाराची एकजूट सामाजिक उपक्रमांसाठी कायम ठेवूया, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले। वंदन करून माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व कणकवली तालुका असेल आजूबाजू संपूर्ण जिल्ह्यातील माझा मित्र परिवार आणि खास करून प्रत्येक वेळी कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय आमचे मार्गदर्शक साहेबांचे बंधू सन्माननीय भाऊ, माझे मित्र सन्माननीय समीरजी नगावडे, सन्माननीय संजना सावंत, सन्माननीय मिलिंद मेस्त्री, सन्माननीय संदीप मेस्त्री, सन्माननीय नांगडे साहेब, सन्माननीय प्रकाश सावंत, सन्माननीय सभापती मॅडम, सन्माननीय समीर सावंत, सर्वच सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य पारकर, सन्माननीय पंचायत समिती आमचे सहकारी बंधू, सर्व पदाधिकारी उपस्थित, सर्व बंधूंनो भगिनी, प्रथमतः मी सर्वांना धन्यवाद देईन की आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने जे कार्यक्रम होतोय त्या माझ्या सहकार्य माझा हा कार्यक्रम घडून आला त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक हा काही दिवसात नावारूपाला आलाय आणि या चौकात अनेक जणांचे वाढदिवस साजरे केले जातात, परंतु ही माझे सहकारी सन्माननीय कांगळे साहेब म्हणाले की आपण सर्व सहकार्याने एक राहिलं पाहिजे। त्या पद्धतीने सर्वांनी माझ्या सर्व सहकार्यांना विनंती करेल, राणे साहेबांचे जर हात बळकट करायचे असतील आणि आपल्या सन्माननीय पालकमंत्री साहेबांना आणखी पुढच्या पदावर जर न्यायचं असेल तर आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे। आणि ते प्रथमतः आज माझ्या वाढदिवसानिमित्त 100% संकल्प सोडूया, सर्वांनी मनापासून एक राहूया, दाखवण्यासाठी कोणीच एक राहूया नको। कारण आताच्या परिस्थितीमध्ये माझं वय वर्ष 52 झालंय, 36 वर्ष सक्रियपणे 37 वर्ष आहे राजकारणात काम करतोय। काय झालंय दिसतोय अजून तरुण 52 वर्ष झाली तरी वाटत नाही, परंतु तरुण येणाऱ्यांना थोडस पाठवून येणाऱ्यांना थोडस वाटतं हा कधी म्हातारा होईल, परंतु म्हातारा होत नाही। त्यामुळे कोणाला जर अडचण होत असतील तर कृपा करून मला माफ करा। काय यावर्षी पण सन्माननीय मागच्या वाढदिवसा दिवशी वेळी सन्माननीय माझे मित्र समीर नारायण म्हणाले होते की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, परंतु यावर्षी पुन्हा मी जिल्हा परिषदचा उभा राहिलो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही लोकांना मनात नसते होईल, पण मला हायेस्ट मताधिक्य मिळालं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने। त्याबद्दल काय या चौकाची खासियत आहे, या चौकामध्ये फक्त आपण लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत। ही एकी अशीच राहिली पाहिजे, त्या एकीचा उपयोग ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काम करतो तिला झाला पाहिजे, सन्माननीय राणे कुटुंबियांसोबत काम करतो तिला झाला पाहिजे, त्याच्यातनं त्यांचं नुकसान होईल असं कुठेही का या ठिकाणी झालं नाही पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय। माझ्या सर्व मित्रमंडळीला मनापासून धन्यवाद देतो की आपण सर्वांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे ऋण व्यक्त करतो। आणि एवढंच सांगेन की तुमचं सर्व आयुष्य राजकारणामध्ये प्रामाणिकपणे समाजकार्य करण्यासाठी या ठिकाणी मी अविरतपणे लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी राहील असं मी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला त्या माझ्या सर्व मित्र परिवाराला मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।